10वीला कमी मार्क, मुलगा खचला, पण स्वामी समर्थांनी दिला यशाचा मार्ग. निकालाच्या दिवशी बहुतेक घरी आनंदाचं वातावरण होतं. कोणाच्या घरी मिठाई वाटली जात होती, कोणाकडे बॅनर लावले जात होते आणि कुणी सेल्फी घेत होता. पण एका छोट्याशा घरात एक मुलगा गप्पच बसलेला होता. डोळ्यात पाणी आणि हातात निकाल. फक्त 42% मार्क. स्वप्न उद्ध्वस्त झाली होती, मित्रांच्या अपेक्षा तुटल्या होता आणि आईवडिलांचं हसणंही त्याला टोचत होतं. त्याच्या मनात एकच विचार होता, मी अपयशी आहे, मी काहीच करू शकत नाही. तो रडत रडत आपल्या खोलीत गेला, दरवाजा बंद केला आणि फक्त एकाच फोटोकडे पाहू लागला, स्वामी समर्थ. तेच त्याचे शेवटचे आश्रयस्थान होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तो फुसफुसत म्हणाला, स्वामी, सगळं संपलं, मी कधीच यशस्वी होणार नाही. आणि तेव्हाच शांततेतून एक तेजस्वी प्रकाश पसरला. त्या फोटोतून जणू दिव्य प्रकाश निघाला आणि त्या प्रकाशातून एक गूढ पण प्रेमळ आवाज ऐकू आला. अरे मुला, अपयश हे यशाच्या आधीचं पाऊल असतं. तू तुझं मूल्य मार्काने ठरवतोस का? मी नाही. स्वामी समर्थांनी त्याचं डोकं हलकसं स्पर्श केलं आणि त्याचं मन शांत झालं. स्वामी म्हणाले, जग तुला नाकारेल, पण मी नाही. म्हणूनच सांगतो, उभा राहा, अभ्यास करत राहा. मार्कापेक्षा मोठं काही आहे, ते म्हणजे तुझं मन, तुझा आत्मविश्वास आणि माझी कृपा. त्या रात्री रोहन झोपला, पण सकाळी तो बदललेला होता. त्याने परत पुस्तक उघडली, धडपड सुरू केली. स्वप्न परत जागं झालं आणि स्वामीच्या आशीर्वादानं त्याच्या वाटा खुलत गेल्या. काही वर्षांनी तोच रोहन एका मोठ्या कॉलेजमध्ये टॉपर ठरला आणि आज तो यशस्वी इंजिनियर आहे. पण तो कधी विसरत नाही की त्याचं खरं यश कुठून सुरू झालं. जेव्हा तेव्हा सगळ्यांनी त्याचं अपयश पाहिलं आणि फक्त एकाने त्याचं मन पाहिलं, ते म्हणजे स्वामी समर्थांनी. स्वामी समर्थांनी आईवडिलांसाठी एक खास संदेश दिला आहे. तो प्रत्येकाने नक्कीच पाळावा. ही कथा फक्त मुलाची नाही, ती आईवडिलांची सुद्धा आहे. कृपया निकालाचे दिवस हे फक्त मार्क पाहण्याचे नसतात, तर आपल्या मुलाच्या मनात काय चाललंय हे जाणण्याचे असतात. स्वामी समर्थ शिकवतात, अपयश म्हणजे संपणं नाही, तर सुरुवात आहे. आणि मुलं फक्त निकालाने ठरत नाहीत, तर त्यांच्या आत्म्याला आधार द्या. तो आकाशाला भिडेल. म्हणून प्रत्येक वेळी तुमचं मूल खाली पाहत असेल, त्याला उचलायला फक्त एक शब्द सांगा, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि हो, स्वामी समर्थ तर आहेतच आहेत. आणि खचलेल्या मुलांसाठी स्वामी समर्थांनी एक संदेश दिला. हे ऐक मुला, तुला जे हवं होतं ते यंदा मिळालं नाही, पण यामुळे तुझं आयुष्य संपत नाही. 10वीचे मार्क हे काही तुझं अखेरचं मूल्य नाहीत. हे फक्त एक टप्पा आहे, अडथळा नाही. तू खचून बसला असशील, डोळे पाणावले असतील, पण त्याच वेळी तुझ्या मनात शांतपणे एक शक्ती आहे, स्वामी समर्थ. ते सांगतात, हरलास तरी चालेल, पण थांबू नकोस. पडलास तरी चालेल, पण उठायला विसरू नकोस. माझं नाव घे आणि चालत राहा. यशाचं दार उघडल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही. तुला आज काही समजत नसेल, लोक काय म्हणतील हे भीती वाटत असेल, पण आठव, इतिहासाने सिद्ध केलंय, मार्क कमी असलेली मुलं मोठं यश मिळवू शकतात, कारण त्यांच्यात मेहनत, धाडस आणि आत्मविश्वास असतो. आज तू जे गमावलंस, उद्या तेच तुझी ओळख होईल. म्हणूनच उभा राहा, पुन्हा चालू कर आणि विश्वास ठेव. स्वामी समर्थ आहेत तुझ्या पाठीशी. आणि प्रेमाने एक वेळेस नक्कीच बोल, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.